तर आज आपण या व्हिडिओमध्ये BAMS गव्हर्नमेंट कॉलेजेसचं कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहे. ठीक आहे, फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट. याच्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड नाही आहे. गव्हर्नमेंट कॉलेज किती आहे आपल्याकडे, तर फक्त 7 कॉलेजेस आहे. ठीक आहे, किती कॉलेजेस आहे? 7. खूप सारे विद्यार्थी आणि पालक ही चूक करतात की गव्हर्नमेंट कॉलेजेस 22 आहे. ते जेवढे पण आहे ते गव्हर्नमेंट एडेड आहे. काय आहे? गव्हर्नमेंट एडेड म्हणजे सेमी गव्हर्नमेंट. आणि बाकीचे जेवढे पण आहे 97 आले होते पहिल्या राऊंडमध्ये, ते प्रायव्हेट कॉलेजेस आहे. ठीक आहे, चालेल. तर सगळ्यात अगोदर गोष्ट ही आहे की गव्हर्नमेंट कॉलेजेस जे 7 कॉलेजेस आहे कोणते कोणते, की धाराशिवचं एक आहे, अजून आरे पोद्दार एक आहे, अजून आय थिंक ते आहे 7 कॉलेजेस आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड पण, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगावचं पण आहे. असे 7 कॉलेजेस आहे. त्या कॉलेजेस कट ऑफ मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि हे KTR आहे, धुळेचं पण एक कॉलेज, तो गव्हर्नमेंट कॉलेज आहे. असे 7 कॉलेजेस आहे. एखादं मी हुकत असेल बोलायला तर तेवढं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तर हा कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे, क्लोजिंग रँक आहे. आणि हा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. पुढच्या राऊंडमध्ये काय जाणार वो त्याचं कट ऑफ ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो पण ऑल इंडिया रँकनुसार आहे. आणि सोबतच जर का नवीन BAMS गव्हर्नमेंट कॉलेजेस आले, त्याची शक्यता खूप कमी आहे BAMS गव्हर्नमेंट नवीन कॉलेज येण्याची, तरी सुद्धा नवीन कॉलेजेस आले तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ गृहीत धरला जाणार नाही. फक्त 7 कॉलेजेसचा हा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ गृहीत धरण्यात आलेला आहे. ठीक आहे, अजून महत्वाची गोष्ट, याच्या आज जर तुमची रँक असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नाही लागला. समजा तुम्ही ST कॅटेगरीमधून बिलॉंग करत आहात आणि 4,14,306 ऑल इंडिया रँक आहे तुमची, तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये नंबर नाही लागला तर तुम्ही 100% चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे. ठीक आहे, तर चॉईस फिलिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि ज्यांना माझ्याकडून करायची असेल चॉईस फिलिंग, ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. कॅप राऊंड 2 साठी किती आहे तर 999. आणि सगळ्या राऊंडसाठी म्हणजे कॅप राऊंड 3 पर्यंत, कॅप राऊंड 3 आणि स्ट्रेट तिन्ही, तर ही आहे 1799. ठीक आहे, चालेल. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. याच्या नंतर आता आपण बघून घेऊया ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट कॉलेजचं कट ऑफ काय गेलं होतं. ऑल इंडिया रँक आहे 1,21,021. ठीक आहे, आणि पुढच्या राऊंडमध्ये 1,27,021 जाण्याचे चान्सेस आहे. ही जर का रँक टाकली तुम्ही तर तुम्हाला समजून जाईल की या कॅन्डिडेटला ओपन कॅटेगरीमधून अलॉटमेंट झालेला आहे हा कॉलेज गव्हर्नमेंटचा. ठीक आहे, ते बघून घ्या तुम्ही एकदा. OBC कॅटेगरीमधून 1,27,561 आणि पुढच्या राऊंडचा कट ऑफ काय जाणार 1,37,000. याच्या आत रँक असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट नाही झाला कोणता पण, तर कुठं ना कुठं चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक आहे तुमची. त्याच्यानंतर VGA 1,37,857. कॅप राऊंड 2चा कट ऑफ काय गेलेला होता, काय एक्सपेक्ट करत आहात आपण, तर 1,42,000. ठीक आहे, कॅप NTB साठी VGA साठी 1,37,857 असा गेला होता. कॅप 1 राऊंडचा कट ऑफ कालच आलेली लिस्ट. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय गृहीत धरू शकतो आपण, तर 1,42,000च्या आसपास. आता ह्या रँकवरती सुद्धा तुम्हाला कॉलेज अलॉट नाही झाला तर कुठं ना कुठं तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक केलेली आहे. ठीक, पहिले तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज नाही टाकले असेल, दुसरं कॉलेजेस टाकले असेल, तर हे पुन्हा पुन्हा करू नका. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर NTB कॅटेगरीसाठी 1,77,893. NTBचा बघा कट ऑफ खूप खाली आलेला आहे, खूप जास्त खाली आलेला आहे. 1,77,893. MBBSचा खाली गेला होता माहित असेल तुम्हाला, तर NTB इथं पण खाली गेलेला आहे. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार त्याचा 1,82,000 एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राऊंड 2 साठी. त्याच्यानंतर NTCचा 1,21,027 गेला आहे कॅप 1 राऊंडचा कट ऑफ. आणि कॅप राऊंड 2चा कट ऑफ एक्सपेक्ट काय करू शकतो आपण, तर 1,35,000च्या आसपास. हे ऑल इंडिया रँकचं कट ऑफ आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर NTDचा 1,30,461 गेला आहे आणि एक्सपेक्ट काय करू शकतो आपण, तर 1,40,000. ठीक आहे, त्याच्यानंतर STचा पण कट ऑफ खाली आलेला आहे. तर STचा कट ऑफ SCचा कट ऑफ किती गेलेला आहे, तर 2,31,071 गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. आणि कॅप राऊंड 2 एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार, तर 2,45,000च्या आसपास जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरी 4,14,306 ऑल इंडिया रँकवरती क्लोज झालेला आहे. आणि पुढच्या राऊंडमध्ये 4,45,000 जाण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी 1,28,738 आणि कॅप राऊंड 2चं एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार, तर 1,35,000. ठीक आहे, त्याच्यानंतर EWS 1,50,831 आणि
कॅप राऊंड 2चं काय जाणार तर 1,55,000च्या आसपास जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे नक्कीच कळालं असेल तर चॉईस फिलिंगचा व्हिडिओ नक्कीच बघा. सोबतच कॅप राऊंड 1चं गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेटचं कट ऑफ काय गेलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि कॉलेज रिव्ह्यू बघायचे असेल तर तुम्ही इथं क्लिक करून सगळे कॉलेजेसचे महाराष्ट्रामधले BAMS, BHMS, BDS, BUMS जे पण आहे ते सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू चॅनलवरती व्हिजिट करून प्लेलिस्टमधून बघून घेऊ शकता. फक्त ते मेंबरसाठी करण्यात आलेले आहे. का बरं त्याचं पण रिझन मी सांगितलेलं आहे तुम्हाला, की मला अगोदरच सांगितलेलं आहे, ते मी सांगू शकत नाही पुन्हा पुन्हा. तर मेंबरसाठी कशामुळे केलेलं आहे ते मी रिझन सांगितलेलं आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.